नमस्कार मित्रांनो, आज आहे 1 जानेवारी 2025. आजपासून आपण चॅलेंज घेतलेला आहे स्वतःसाठी, इतरांसाठी नाही, स्वतःसाठी आहे. आज पहा की या ट्रेडमध्ये आपल्याला 15,000 प्रॉफिट आहे. 15,000 प्रॉफिट आहे. हा भाग काही जास्त हे नाही, पण आपण जी सुरुवात केली होती ते दाखवणं गरजेचं आहे. तर सुरुवात केलेली आपण 1,00,000पासून आणि त्याच्यावरती हे आजचं प्रॉफिट आहे. त्यामुळे आता टोटल झाली 1,17,000 रुपये. आता यातले चार्जेस काही कमी होतील आणि निव्वळ शिल्लक राहील. तर काही गोष्टी आपल्याला सजेस्ट करायच्या आहेत, काही गोष्टीविषयी आपल्याला चर्चा करायची आहे. तर मी जी सुरुवात केलेली आहे पहा, ती केलेली आहे 1,00,000पासून सुरुवात केलेली आहे. आता डिसेंबरमध्येच मी याची तयारी केली होती. 1,00,000पासून सुरुवात केली. जे काय प्रॉफिट होईल ते विड्रॉल करत गेलो आणि मूळचं जे कॅपिटल आहे ते विड्रॉल केलेलं आहे 100% मी. त्यामुळे आत्ता जे काय आहे ते मार्केटचं आहे आणि मार्केटवरती असल्यामुळे आपल्याला रिस्क घ्यायला किंवा इतर गोष्टीला कोणत्याही प्रकारची अडचण जात नाही. त्यामुळे आत्ताचं जे प्रॉफिट चालू झालं आहे 1 जानेवारीपासून आता आपण डेली पाहत जाऊ. आजचं आहे 15,000 रुपये. असंच आपल्याला आता कंटिन्यू पाहत जायचं आहे. थोडक्यात आपण आज निफ्टीची मुवमेंट पाहू, बँक निफ्टीची पण पाहू. पण आता बँक निफ्टीची पाहण्यामध्ये जास्त काही अर्थ नाही आहे. का तर आपल्या सर्वांना माहिती आहे की बँक निफ्टीमध्ये आता ऑप्शन, विकली ऑप्शन नाही. सुरुवात इथून झाली. सुरुवातीची कॅन्डल खूप आपल्याला दिसेल, ते फ्रॅक्शनमध्ये झालेला लो आहे. त्याला जास्त वेळ काही गेलेला नाही, फ्रॅक्शनमध्ये झालेला लो आहे. त्यामुळे ऑप्शनवरती त्याचा काही फरक पडला नाही, काही जास्त परिणाम झाला नाही. आणि एवढा लो मारून मार्केट वरती आलं, कव्हर झालं. अगदी छोट्याशा कालच्या क्लोजिंगपेक्षा थोडंसं खाली चालू होतं मार्केट, पण हळूहळू मार्केट खाली आलं. पहिल्या टप्प्यामध्ये पहा, अर्ध्या पाऊण तासामध्ये मार्केट खाली आलं. एक लो बनवलेला आहे. परत मार्केट हळूहळू वर आलं कालच्या क्लोजिंगपर्यंत आणि धाड कोणी वर गेलं. आता इथं जे काही ब्रेकआउट झाला म्हणतो आपण, ब्रेकआउट, बरेच जण इकडे कुठेतरी ब्रेकआउट झाल्यानंतर बाय करायचा प्रयत्न करतात. थोडंसं खाली आलं, परत वर गेल्यासारखं केलं, ब्रेकआउट केला डबल. याला ट्रॅप सिस्टीम म्हणतात. ट्रॅप केलं सगळ्यांना आणि हळूहळू खाली आलं. म्हणजे ज्यांनी बाय केले इकडे ब्रेकआउट झालाय म्हणून, कारण पहा ब्रेकआउट झाल्यावर कुठं बाय केलं जाईल याचा एक पुसटचा अंदाज घ्या की कॅन्डल क्लोज झाल्यानंतर, म्हणजे या लेवलला बाईंग आलेली आहे, बायर्स ॲक्टिव्ह झाले. त्यामुळे इथं व्हॉल्यूम पण वाढला. पहा व्हॉल्यूम पण इथं 2 कॅन्डलला आपल्याला वाढलेलं दिसेल. या कॅन्डलला एक आणि ह्या वरच्या कॅन्डलला एक. इथं ट्रॅप झाले बायर्स आणि हळूहळू खाली आले. खाली आल्यावर हे स्टॉप लॉसच देत होते. कोणाचा इथं स्टॉप लॉस असेल, कोणाचा कुठंही असेल, स्टॉप लॉस दिले आणि परत बाईंग आली. गमतीशीर भाग आहे, गमतीशीर. परत बाईंग आली. मग यांना परत पश्चाताप झाला की आपण स्टॉप लॉस जो लावला तो चुकीचा होता, काढायलाच नको पाहिजे होतं. आणि वर आलं बरोबर त्या लेवलला क्रॉस केलंय. पहा म्हणजे परत एकदा मनामध्ये रिग्रेट ठेवलेला आहे, पश्चाताप परत एकदा ठेवलाय. परत बाईंग केली आणि खाली आलं परत पश्चाताप चालू. बाईंग का झाली इथं पहा, व्हॉल्यूम वाढलेला आहे, बाईंग झालेली आहे. परत नाही असं नाही, बाईंग परत झालेली आहे. परत बाईंग झाली. आता काही जण याच्यातून परत बाहेर पडले असतील, कारण लॉस सहन नाही होत एवढाले मोठाले लॉस, की परत वर निघालं. आता वर जे निघालं
आता बऱ्याच जणांनी ठरवलं की बाय करायचा नाही, आता घ्यायचा नाही आहे. मग या लेवलच्या वरती क्लोजिंग पण दिली. जे काही रोल्स असतात ना पहा, क्लोजिंग झाली पाहिजे वर, अमुक झालं पाहिजे, क्लोजिंग झाली आणि त्याच्याही वर निघाली दुसरी कॅन्डल, मग इथं व्हॉल्यूम वाढलं पहा. म्हणजे परत बायर्स ॲक्टिव्ह झाले. जाऊ द्या, झालं गेलं विसरून जाऊ, आता नवीन ट्रेड करू. नवीन ट्रेड केला की परत खाली आलेला आहे. म्हणजे ही जी ट्रॅप सिस्टीम आहे ही आपल्याला समजून घेता आली पाहिजे. ही आपण ज्यावेळेस समजून घेऊ त्यावेळेस आपल्याला चांगल्या प्रकारचं प्रॉफिट करता येईल, चांगल्या प्रकारचं आपल्याला शेअर मार्केटमध्ये काम करता येईल. आणि याच गोष्टीचा उपयोग करून मी काही रूल्स बनवलेले आहेत, स्वतःसाठी बनवलेले आहेत. तुम्हाला जे काही योग्य वाटतील ते तुम्ही घ्यायचे आहेत. चुकीचा रूल्स वाटला की तो सोडून द्यायचा आहे. रूल्स योग्य वाटला तेवढा घ्यायचा आहे, चुकीचा वाटला की तो सोडून द्यायचा आहे. त्याच्यावरती जास्त विचार करायचा नाही. पहिलं तर आहे आपलं कॅपिटल आपल्याला जपायचं आहे. होणारं प्रॉफिट आपण विड्रॉल करायचं आहे पहिल्यांदा 100% प्रॉफिटपर्यंत. त्यानंतर आपल्याला हळूहळू परत प्रॉफिट वाढवायचं आहे. आता हे वाढवलं कसं जाईल, जपलं कसं जाईल, तर रूल बेस्ड ट्रेडिंग करायची. रूल्स आपले तयार करायचे आहेत आणि त्याच्यानुसारच आपल्याला ट्रेडिंग करायची. मग याच्यामध्ये खूप काही सोप्या गोष्टी असतात. मी काय रूल्स बनवलेले आहेत. सपोर्ट रेजिस्टन्स मी याला फॉलो करतो. याचाच बिंदू म्हणजे ट्रेंड लाईन, यालाही आपण फॉलो करतो. सपोर्ट रेजिस्टन्स, ट्रेंड लाईन याला आपण फॉलो करतो. याच्यासोबत आपल्याला व्हॉल्यूम लाईक आपण फॉलो करतो, व्हॉल्यूमला फॉलो करतो आणि व्हॉल्यूमचाच भाव OI यालाही मी फॉलो करतो. म्हणजे ह्या एकमेकाशी निगडीत गोष्टी आहेत आणि या सर्वांचं कॉम्बिनेशन करून प्राइज ॲक्शन, जे काही प्राइजमध्ये मुवमेंट घडत आहे त्याला मी फॉलो करतो. एवढ्याच गोष्टीला मी फॉलो करून ट्रेड करत असतो. पण रूल बेस्ड ट्रेड करतो की आपल्याला प्रॉफिटमध्येच राहायचं आहे, प्रॉफिटच्या बाहेर नाही जायचं. हा माझा पहिला हेतू आहे. त्यामुळे प्रॉफिट कधी कमी होईल, जास्त होईल, हे होईल, हा भाग वेगळा. म्हणून आजचं पाहू शकता. आता प्रॉफिट झाल्यावर दाखवणं असं काही हे नाही आहे, पण हे झालेलं प्रॉफिट आपल्याला दाखवलं पाहिजे. हे काय होल्डिंगचं नाही, हे आजचंच आहे. होल्डिंग वगैरे अजिबात नाही. आणि एकाच सिंगल ठिकाणीच काम केलं आहे मी. सिंगल ठिकाणी म्हणजे या आत्ता इकडे मग इकडे, आत्ता इकडे मग इकडे असं नाही. तर ज्या वेळेस मार्केट रिव्हर्शनची संधी देत होतं त्यावेळेस एक ट्रेड करायचा मी प्रयत्न करत होतो, ट्रेड करायचा प्रयत्न करत होतो. आहे ओव्हरऑल आपलं 15,000 प्लस प्रॉफिट आहे. पण असं नाही, ते थोडं वाढलं पण होतं, थोडं कमी पण झालं आणि परत वाढून इथं स्थिर झालेलं आहे. म्हणजे पहिल्यांदा 20,000कडे पण प्रॉफिट गेलं, परत 13,000कडे आलं आणि परत 15,000वरती हे स्थिरावलेलं आहे. म्हणजे प्लस मायनस झालं नाही असं नाही, तर ते झालेलं आहे. झालं का तर तेही तुम्हाला दाखवायचं होतं. एक ठिकाणी अडचण अशी आली मला, एकच मिनिट. एका ठिकाणी मला अडचण अशी आली की इथे पहा, इथे मी टार्गेट लावलं सेल करायला 67.90ला, पण माझ्या इथं सगळ्या क्वांटिटी सेल झाल्याच नाही. इथे पाहू शकता 1500 पैकी 600च क्वांटिटी सेल झाल्या, 900 क्वांटिटी पेंडिंग राहिल्या. इथे म्हणतात ना की प्रॉफिट तर दिसतंय पण त्याच्या पाठीमागची मेहनत. म्हणजे इथं प्रॉफिट बुक करत असताना मला सगळ्या क्वांटिटी माझ्या सेल नाही झाल्या, म्हणजे त्या किमतीला जाऊन सुद्धा 600 झाल्या, 900 क्वांटिटी माझ्या पेंडिंग राहिल्या. इथं पाहू शकता ऑर्डर.
600 झाल्या इथे आणि 900 पेंडिंग राहिल्या. आता 900 पेंडिंग राहिल्या आणि मार्केट खाली आलं, म्हणजे पुट खाली आला, मार्केट वर गेलं आणि मग याच्यामध्ये मला लॉस झाला. मान्य करायला पाहिजे आपल्याकडून जे काही अडचणी येत आहेत, जे काही चुका होत आहे. तरी मी तात्काळ बदल केला. 67 रुपये 90 पैशाचं मी 67 रुपये 40 पैशावरती पण आलो, खाली आलो, पण तरी तो ट्रेड नाही बसला, तो ट्रेड बसला नाही. त्यामुळे अशा काही घटना घडतात, अशा काही गोष्टी घडतात आणि मग आपल्याला पश्चाताप होतो किंवा इतर गोष्टी होतात की अरे आपण काय केलं, आपल्याकडून काही चुकलं का, हे आपल्याला वाटायला लागतं. चुकत काही नसतं, चुकत काही नाही, त्या वेळेची गंमत असते ती. आता बँक निफ्टीमध्ये खूप चांगल्या मुवमेंट होत्या कॅप्चर करण्यासारख्या. कॉल पण कॅप्चर करण्यासारखा होता, पुट पण कॅप्चर करण्यासारखे होते. पण इथं विकली नसल्यामुळे ऑप्शनच्या किमती पाहिला की भरमसाठ आहेत, खूप आहेत ऑप्शनच्या किमती, पाहू शकता. मग इथं काही मिळत नाही. म्हणजे पहा, हा इथला ऑप्शन मी तुम्हाला दाखवतोय, जास्त काही याच्यामध्ये मिळत नाही. त्यामुळे इथं ट्रेड करावीशी वाटत नाही आणि लॉस तर भयंकर होऊ शकतो. म्हणजे 700-800 रुपये किमतीवाला एखादा ऑप्शन आणि 100 रुपये पॉईंटसाठी आपल्याला इथं झटत बसावं लागतं. पण लॉस झाला पा तर किती मोठाला लॉस होऊ शकतो. 1000 वरून 600 वरती आलाय, म्हणजे 400 पॉईंट मायनस आहे टॉपपासून. त्यामुळे मुवमेंट तर मोठाले होतात, मिळायला काही नाही. म्हणून थोडंसं मी याच्याकडे दुर्लक्ष करत आहे, बँक निफ्टीकडे. बँक निफ्टी तसा माझा आवडता आहे, पण आता काय करणार, करायला काही पर्याय नाही. त्यामुळे आता निफ्टीकडेच सगळा फोकस आहे. आणि उद्याच्याला एक्सपायरी आहे 2 जानेवारीची, तर एक चांगला दिवस आहे. एक्सपायरीच्या दिवशी खूप काही आपल्याला आनंद घेता येतो, चांगल्या गोष्टी आपल्याला करता येतात. ओके, तुम्हाला ज्या काही चॅलेंजेस जात आहेत, ज्या काही अडचणी येत आहेत, तुम्ही ट्रेड करत असताना नेमक्या कोणत्या बाबीकडे दुर्लक्ष होतं आहे, कोणत्या बाबीकडे पाहायला पाहिजे, चॅटमध्ये टाका, नक्कीच त्याच्यावरती आपल्याला व्हिडिओ बनवता येईल. ओके, धन्यवाद मित्रांनो, गुड नाईट.